नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मवियातले महत्त्वाचे मंत्री म्हणून परिचित असलेल्या जितेंद्र आव्हाडांचं ताजं वक्तव्य हे संपूर्ण सरकारसाठी अडचणी निर्माण करणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत असताना जितेंद्र आव्हाड बोलून गेले की ओबीसी समाज हा लढवय्या समाज नाही, ओबीसी समाजावर त्यांचा विश्वास नाही. ओबीसी समाजाच्या संदर्भातलं वक्तव्य करत असताना तर त्यांनी आरक्षणाच्या लढाईत हा समाज नव्हता इतकं म्हणण्याच्या बाबतीतही काळजी घेतली नाही. आव्हाड बोलत असताना समोरचे लोक ऐकत होते, व्यासपीठावरचे लोक सुद्धा काही क्षण सर्द झाले होते. ओबीसींच्या मतांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नव्या पद्धतीनं प्रयत्नशील असताना त्यांचाच राष्ट्रीय ओबीसी यादीतला आणि राज्यात मात्र एनटी असलेला असा हा नेता ओबीसींच्या भावना इतक्या थेट कशा काय दुखावू शकतो असा प्रश्न आता राष्ट्रवादीतच अनेकांना पडलाय. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात ज्या समाजातला आपल्या सोबत ठेवण्याच्यासाठी दस्तूर खुद्द शरद पवार प्रयत्नशील आहेत त्या ओबीसी समाजाच्या अत्यंत संवेदनशील अशा विषयावर आणि त्यात सुद्धा आरक्षण विषयक विषयावर विद्यमान राज्य सरकारच्याकडून फारसं काही होत नसताना या समाजाच्या जखमांवरील खपल्या काढण्याचं कारण काय? ही वेळ योग्य होती का? ज्या निमित्तानं जितेंद्र आव्हाड बोलून गेले ते बोलल्याच्या नंतर पक्षाकडून या संपूर्ण प्रकरणावर काय भूमिका व्यक्त झाली हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. जर समजा राष्ट्रवादी या संपूर्ण प्रकरणावर ठाम, ठोस आणि कठोर भूमिका घेणार नसेल तर मंत्र्याच्या वक्तव्याच्या बाबत राष्ट्रवादी अनुकूल आहे आणि तेच पक्षाचंही मत आहे असं म्हटलं जाऊ शकतं. याचं कारण असं की आजवरचा जितेंद्र आव्हाड या व्यक्तीचा वावर हा कायम आपण स्वतः शरद पवारांचे मानसपुत्र आहोत याच थाटात राहिलेला आहे. शर्टाची वरची 2 बटणं उघडी टाकायची, असताना सावरायच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या पदाचा, अभ्यासाचा, एकूणच व्यक्तित्वाचा कुठलाही आदर न बाळगता त्याचा सरसकट पाणउतारा करायचा हे आव्हाडांकडून अनेकदा झालेलं आहे. या वेळेला त्यांनी अख्खाच्या अख्खा ओबीसी समाज अंगावर घेतलाय. हे सगळं आव्हाड करत असतील तर त्याच्या पाठीशी नक्कीच कोणाचे तरी आशीर्वाद आहेत. ओबीसींना यामागचं राजकारण कळलंय का? या निमित्तानं आजच्या लक्षवेधीची चर्चा मानसपुत्रानं ओबीसींना डिवचलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मानसपुत्र म्हणून समजले जाणारे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात समाजामध्ये काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत मृणाल ढोले पाटील ओबीसींचे नेते आहेत, त्याचबरोबर विकास गवळी सुद्धा ओबीसींचे नेते म्हणून या चर्चेत सहभागी झालेले आहेत. राजकीय प्रतिनिधित्व या चर्चेत भारतीय जनता पार्टीकडून करतायत माजी मंत्री राम शिंदे. आपल्या सोबत ईश्वर बाळबुधे प्रवक्ता राष्ट्रवादी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत. ही मंडळी त्या पक्षाची भूमिका चर्चेतली मांडतील. मला पहिला प्रश्न पटकन राम शिंदे यांना विचारायचा आहे. रामभाऊ, ज्या पद्धतीचं वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलं त्यानंतर ओबीसी समाजामध्ये प्रचंड संताप व्यक्त झालेला आहे. चर्चेच्या संदर्भासाठी केवळ त्या वक्तव्याची पुनरावृत्ती गरजेची आहे. या चर्चेमध्ये एकदा पटकन आपण जितेंद्र आव्हाड नक्की काय शब्द वापरतायत ते ऐकणार आहोत, मग मी आपल्या प्रतिक्रियेसाठी येतो. आज तर ओबीसीवरती माझा काही फार विश्वास नाही. त्यामध्ये मंडळ आयोग आला, त्या मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसीसाठी होतं, पण जेव्हा लढाईची वेळ आली तर ओबीसी मैदानात लढायला नव्हते, लढायला होते ते महाराणी दलित. ओबीसीला लढायचंच नसतं.
त्यांना ओबीसी वरती ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय की आपण श्रेष्ठ आहोत, पण त्यांना हे माहित नाही की आपल्या 4 पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला, पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाही. हे सगळे विसरले. आता आरक्षणाच्या निमित्ताने पण पुढे येत आहेत, पण नुसतं पुढे येऊन घरात बसून व्हॉट्सअप करून चालणार नाही. रस्त्यावर यावं लागेल, सरकारशी 2 हात करावे लागतील. आज आपली जर 50% लोकसंख्या असेल महाराष्ट्रात, तर महाराष्ट्र आपल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, हे लक्षात घ्यायला हवं. अतिशय 352 जाती असलेला ओबीसी, आता इथे घ्या ना, ठाण्यामध्ये आग्र्यांची संख्या किती आहे? 1-10%. नगरसेवक किती आहे? तेव्हा भूमिपुत्रांचा एक वेगळा पगडा असतो समाजावरती, पण लढायचं नाही. जे मिळेल त्या. जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याच्या नंतर ओबीसीमधून सर्वदूर अत्यंत संताप व्यक्त झाला. राम शिंदे आपल्या सोबत आहेत. रामभाऊ थेट मुद्द्याला हात घालतो. जितेंद्र आव्हाड जे बोलतात त्याच्या पाठीमागे पक्षाचा वर्धहस्त असतो. त्यांनी आजवर अशाच प्रकारे अनेक भूमिका घेतल्या ज्या पक्षाच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी होत्या. मग भांडारकर इन्स्टिट्यूटवर झालेल्या हल्ल्याच्या नंतर उघडलेली एखाद्या व्यक्तीच्या विरोधातली बदनामीची मोहीम असो, बाबासाहेब पुरंदरे यांना केला गेलेला विरोध असो, किंवा तदनुषंगिक अनेक बाबी असोत, जितेंद्र आव्हाड जे बोलतात त्यामागे कोण असतं हे लपून राहिलेलं नाही. आत्ताच्या घडीला ते जे बोलतायत त्याच्या मागे नक्की कुणाचं डोकं आहे? राम शिंदे. रामभाऊ शिंदे, आपला प्रश्न आपल्यासाठी प्रश्न उपस्थित केला. काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित आपली फ्रेम स्पष्ट होताना दिसत नाहीये. या निमित्तानं मृणाल ढोले पाटील आपल्याला व्यक्त होण्याची संधी मिळते. नमस्ते प्रसादजी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने ओबीसी समाजाचं आरक्षण गेलेलं आहे, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं लक्ष देत नाहीये आणि त्याच्यामध्ये जर अशा प्रकारची वक्तव्य येत असेल तर निश्चित हे जखमीवर मीठ चोळण्यासारखं काम हे मंत्री करतायत. मला एक म्हणायचंय, ज्या वेळेस आपण दुसरीकडे एक बोट दाखवतो, 4 बोट आपल्याकडे येतात. ठीक आहे ना, कार्यकर्ते झोपलेले असतील, मग नेते काय करतायत? गेले 1.5 वर्ष आम्ही भांडतोय, निधी द्या, आयोग नेमा, एम्पिरिकल डेटा जमा करा, तो सुप्रीम कोर्टात सबमिट करा. पण मला सांगा, हे नेते काय करतायत? ते म्हणतात ठीक आहे कार्यकर्त्यांवर ब्राह्मणवादाचा पगडा असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेसवर तर ब्राह्मणवादाचा पगडा नाहीये ना, ते तर पुरेगामी आहे ना, ते तरी फुले शाहू आंबेडकर म्हणतो ना. मग ते का काम करत नाहीयेत? आणि तुम्ही ह्याच्यात हे म्हटलंय की मानसपुत्रांनी डिवचण्याचं काम केलं. मानसपुत्रांनीच कशाला, पुतण्यानी पण डिवचण्याचं काम केलेलं आहे. का निधी देत नाहीये? निधीसाठी आम्हाला भिका मागावं लागतात? काय चाललंय? निश्चित निषेध करू तितका कमी आहे. मृणाल ढोले पाटील, आपण असं म्हणालात की मानसपुत्रानं नाही पुतण्यानं सुद्धा डिवचण्याचं काम केलेलं आहे. आपला हा आक्षेप थेट अजित पवारांच्या बाबतीत आहे. मला या निमित्ताने एक आणखीन प्रश्न विचारायचा आहे, तो विकास गवळी यांना. विकास गवळी, ज्या पद्धतीनं आता ताज्या घटनाक्रमामध्ये आव्हाड बोलले, आव्हाडांच्या बोलण्याच्या संदर्भात एक प्रश्न नक्की उपस्थित राहतो की इतकी राज्यातल्या मंत्र्याची हिंमत कशी होते की एका समाजावरच माझा विश्वास नाही असं त्यांनी थेट बोलावं. अर्थात विविध प्रकारच्या जाती समूहांना दुखावण्याचं काम आव्हाड आतापर्यंत वारंवार करत आलेले आहेत. या वेळेला त्यांनी ओबीसींना दुखावलेलं आहे. याआधी त्यांनी महाराष्ट्रातल्या इतर अनेक जातींना, धर्मीयांना सुद्धा दुखावलेलं आहे. आत्ताच्या घडीला ते जेव्हा ओबीसींच्या विरोधात बोलू पाहतात तेव्हा विकास गवळी ही हिंमत येते कुठून? याचा दोष ओबीसींनी स्वतःकडे बोट दाखवून पाहावा की नाही? सर्वप्रथम आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की गेल्या 4 मार्चपासून आपण ओबीसीच्या संदर्भात सातत्यानं या चॅनेलवर चर्चा घडवून आपलं हे ओबीसीचं चॅनल म्हणून एक ओळख या सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात आपण तयार करून दिलेली आहे. आज जो काही आपण या संदर्भात ह्या चर्चेमध्ये जो प्रश्न उपस्थित केला, आव्हाड साहेब जे काही बोललेत, आव्हाड साहेबांच्या बोलण्याबद्दल मी त्यांच्या बोलण्याचं एकच आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो. ओबीसी समाज हा लढवय्या नाही किंवा ओबीसी समाजावर विश्वास नाही. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, विदर्भामध्ये ज्या वेळेला मराठा मूक मोर्चे निघाले, मराठा मूक मोर्चे या विदर्भातला
मराठा समाज हा जवळपास 90% ओबीसी मध्ये इन्क्लूड आहे. मग आता इतके मोठे मोर्चे रस्त्यावर उतरून मूक पद्धतीनं काढल्याच्या नंतर आपल्याला कसं काय म्हणता येईल की बा ओबीसी समाज लढवया नाही? अनेक वर्ष ह्या ओबीसी समाजाच्या याच्यासाठी सातत्यानं लढा या गेल्या 3-4 वर्षात ओबीसी समाजानं दिलेला आहे आणि ओबीसी समाज रस्त्यावर उतरत नाही वगैरे वगैरे ह्या मताशी मी काही त्यांच्या सहमत नाही. ओबीसी आता माझी जी 3 वर्षापासून लढाई चालू आहे, मी सुद्धा ओबीसीच आहे. मग मी जर सातत्यानं या ठिकाणी न्यायालयीन लढा देतो, जरी रस्त्यावर नाही देत, परंतु ओबीसीच्या हितासाठीच माझी लढाई चालू आहे. मग यांचं जे काही वक्तव्य या ठिकाणी आलेलं आहे ते ह्या कुठेतरी सध्याच्या परिस्थितीला धरून नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. विकास गवळी, आपण आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण चर्चेला पुढे नेतोय. आपल्या सोबत राम शिंदे यांचा संपर्क जोडला जाण्याच्यासाठी प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत. ते प्रयत्न यशस्वी होईपर्यंत ईश्वर बाळबुधे यांना बोलतं करतो. ईश्वर बाळबुधे, माझा आवाज आपल्यापर्यंत स्पष्टपणे येतोय? जॉईन झालोय. ईश्वरजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? कारण काय झालंय? हो. अच्छा, हो, येतोय. आता आपण मला सांगा, आपण स्वतः जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य ऐकलं असेल, त्यानंतर ओबीसींचा व्यक्त होणारा संताप आपल्यापर्यंत पोहोचला असेल. या सगळ्या घटनाक्रमाच्या नंतर पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व काय करतंय? जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याच्या बाबत एका ओळीचा खुलासा आतापर्यंत आलेला नाही. खरं तर ते तुम्ही पहिले आपण समजून घेतल्या पाहिजे हा कार्यक्रम कुठला होता. तो कार्यक्रम आमचेच पदाधिकारी होते, आमचेच सहकारी होते. ते ओबीसी एकत्रीकरण समितीचा तो कार्यक्रम होता आणि त्यांनी बोलताना आपण सगळ्यांनी ऐकलं, मी पण ऐकलं की माझा विश्वास राहिला नाही. एक कार्यकर्त्याला, ते आमचे कार्यकर्ते, आम्ही आमच्या कार्यकर्त्याला कशा पद्धतीनं जागृत करायचं याच्यामुळे त्यांनी त्या कार्यकर्त्याला म्हटलेलं हे शब्द आहे की तुम्ही जागे व्हा, तुम्ही अजून ही लढाई लढा. आणि त्यांनी ते बोलले ना. दुसरी गोष्ट, मंडल आयोगाच्या ते बोलले, त्या मंडल आयोगाच्या वेळेस कोण समोर होते हे गोष्टही तेवढीच खरी आहे. मास्टर काशीरामांनी जेव्हा त्या सरकारला आपण ज्या पद्धतीनं समर्थन करता आहात, आपण समर्थन करताना स्पष्टपणे असं म्हणालात की तो पक्षाचाच कार्यक्रम आहे. पक्षाच्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना चेतवण्याच्यासाठी ही वक्तव्य झाली. मला वाटतं की हे जास्त आक्षेपार्ह नाही असू शकत का की त्या समाजाला कार्यकर्ता म्हणून बोलवायचं आणि त्याचा कार्यक्रमाला बोलवून त्याचाच अपमान करायचा? तुम्ही ऐकून घ्या ना. आमच्या ओबीसी एकत्रीकरण एक संघटना बनवली आहे आम्ही. त्या संघटनेत तो कार्यक्रम त्यांना बोलावलं होतं. त्या कार्यक्रमात ते बोलले ते आता तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण एक प्रमुख जो राहतो, एखादी आपल्या घरच्या एखाद्या मुलाला सांगता, अरे तुझ्यावर माझा विश्वास नाही राहिला, तू चांगलं काम कर. याच्यात काही तेवढं वावगा असं काही इश्यू बनवण्याचं कारण नाही. आणि याच्यात इश्यू कोण बनवतो? काल कोण बोलले? चंद्रशेखर बावनकुळे बोलताय, पडळकर बोलतायत, कोण लोक बोलतात? मला एक सांगा बरं. याच्यात सरळ सरळ भारतीय जनता पार्टीचे नेते राजकारण आणतायत. जितेंद्र आव्हाड असे काही ओबीसी बद्दल बोललेले नाही. ईश्वर बाळबुधेजी असं स्पष्टपणे सांगू इच्छित आहेत. या कार्यक्रमामध्ये ईश्वर बाळबुधेंचं स्पष्ट म्हणणं असं आहे की झालेली वक्तव्य ही पक्षांतर्गत आहेत. पक्षांतर्गत अशा प्रकारे या वक्तव्यांच्या बाबतीत फार काही इश्यू करण्याची गरज नाही. मृणाल ढोले पाटील, एक थेट प्रश्न आपल्याला विचारतो. ओबीसी कार्यकर्त्यांना समोर बसवून वंजारी नेत्यानं त्यांचं असं माप काढणं बरोबर आहे का? ते जरी खोचकपणे बोलले असतील तरी आता ही वेळ अतिशय अनकॉल्ड फॉर आहे. हे टायमिंग अतिशय चुकलेलं आहे. त्यांनी जरी ते खोचक पद्धतीने बोलले असेल, जसे ईश्वरजी सांगतायत की एक प्रकारे टोचून उठवायला, पेटून उठवायला जर ते चेचवणी करून बोलले असतील, जरी हे एक घडीभर जरी आपण मान्य केलं तरीही हे या टाइमला, कारण ज्यावेळेस आरक्षण गेलेलं आहे, ओबीसी समाज पूर्णपणे हताश झालेला आहे, या वेळेस हे बोलणं अतिशय चुकीचं होतं. दुसरी गोष्ट, ते म्हणतात ठीक आहे, बावनकुळे साहेब बोलत असतील, पडळकर बोलत असतील, बीजेपीचे इतर नेते बोलत आहेत, आम्ही तर भारतीय जनता पार्टीचे नाहीये. दुसरी गोष्ट, ठीक आहे ना, ते बोलत असतील, मग तुम्ही काय केलंय? 2 वर्ष तुमची सत्ता होती, का निधी नाही दिला? का आयोग नाही नेमला? कुठे एम्पिरिकल डेटा? बाकीच्या राज्यांचे एम्पिरिकल डेटा अजून सॉफ्टवेअर पण तयार नाहीये. अशा पद्धतीत मग तुम्ही काय करता ते सांगता. जेव्हा तुम्ही दुसरीकडे आपला उद्वेग लक्षात आला. राम शिंदे बराच वेळ झाला आपल्या सोबत जोडले जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आता ते जोडले गेलेत अशी अपेक्षा आहे. रामभाऊ, माझा आवाज आपल्याला ऐकायला येतोय?
येतोय. जी रामभाऊ, इथे मुद्दा असा उपस्थित झाला की हे वक्तव्य इतका मोठा वाद निर्माण करणारं नाहीच आहे. आव्हाड जे काही बोलले ते म्हणे पेटवून उठवण्याच्यासाठी ओबीसी समाजामध्ये चेतना जागृत करण्यासाठी बोलले आहेत. ईश्वर बाळबुधेंनी असा बचाव केलाय. भाजपानं या विषयाचं विनाकारण राजकारण करू नये असा सल्ला ईश्वर बाळबुधेंना द्यायचा आहे. नाही, ईश्वर बाळगुदे जे बोलताय तर त्यांच्या पक्षाच्या संरक्षणाच्या हितासाठी त्यांनी केलेलं वक्तव्य आहे. पण एकूणच जर या सोशल मीडियावरती, इलेक्ट्रॉनिक मीडियावरती हे सगळं वक्तव्य जर आलं असेल तर हे राष्ट्रवादीची भूमिका आहे का? आपण ज्याप्रमाणे म्हटलं की शरद पवार साहेबांचे मानसपुत्र म्हटले जातात आणि अशा पद्धतीनं हे वाचाळवीर सातत्यानं अशी वाचाळवीर भाषा करतात. म्हणजे त्यांनी जे ओबीसीच्या संदर्भामध्ये जो आक्षेप नोंदवलेला आहे याचा अर्थ स्वतः जितेंद्र आव्हाड हे माननीय ज्येष्ठ मंत्री आहेत, स्वतःच्या बापाबद्दल संशय निर्माण केल्याची भावना आज ओबीसीच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. तुम्ही ओबीसींना संकुचित असं वर्तन करताय, संकुचित प्रमाणे पाहताय. गेली 2 वर्ष झालं आपण त्याचा एम्पिरिकल डाटा देत नाहीत. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला अफिडेव्हिट सादर करायचं त्यावेळेस मात्र 6 महिन्याचं आपण देता आणि कोर्ट ऐकत नाही म्हटल्यानंतर 3 महिन्यात डाटा देऊ असं म्हणता. याचा अर्थ हे गंभीर आहे, चूक आहे. सरकार पक्ष हा बचाव करण्याच्या भूमिकेत आहे आणि कुठेच बचाव होत नाहीये आणि म्हणून अशा पद्धतीचं वाचाळवीरांचे वक्तव्य करतायत. परंतु याच्यातून आता या सरकारची सुटका होणार नाही. त्यात राजकारण आणण्यापेक्षा घटनेमध्ये दिलेलं जे आरक्षण आहे ते घालवण्यासाठी हे सरकार कारणीभूत ठरलेलं आहे आणि हे सर्व श्रुत आहे, सर्व महाराष्ट्रातील या ओबीसी समाज घटकांना कळलेलं आहे. रामभाऊ मध्ये आपल्याला यासाठी थांबवतो. आपण आपल्या या संपूर्ण उत्तराच्या दरम्यान एका आणखीन महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख केलात आणि म्हणालात की वाचाळवीरांची वक्तव्य कधी सुरू झाली आहेत तर ज्या वेळेला आरक्षण देता येत नाही. हा फार एक महत्वाचा मुद्दा आहे. राम शिंदे, आपण या मुद्द्याकडे या निमित्तानं ओबीसी समाजाचं लक्ष वेधलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. आणि म्हणूनच माझा पुढचा प्रश्न असा आहे की आरक्षण देता येत नसेल तर ओबीसी समाजाची दिशाभूल करा म्हणून काही वाचाळवीर सक्रिय झाले आहेत का? 100% सक्रिय झालेले आहेत. राष्ट्रवादी, खास करून या महाविकास आघाडी सरकारमधले राष्ट्रवादी ही तोंडघशी पडलेली आहे आणि तोंडघशी पडल्यामुळं त्यांना आता कुठलंही काही सुचत नाही. याच्यावरती थेट शरद पवार साहेबांनी आपली भूमिका जाहीर करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर यांना आता तात्काळ या मुद्द्यावरती जितेंद्र आव्हाडांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केलं पाहिजे. कारण त्यांनी हा मोठा घणाघात आणि ओबीसींच्या वरती प्रहार केलेला आहे. शेवटी आरक्षण तर गेलंच गेलं, परंतु सातत्यानं त्यांना डिवचण्याचं काम करतंय. ही कसली लोकशाही आहे? हे कसलं सरकार आहे? हे महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालेलं आहे, परंतु हे कोणत्याही कार्यक्रम नीटनाटका करत नाही. किंबहुना ओबीसीचं आरक्षण गेल्याच्या नंतर डिवचायचं आणि त्यांच्यावरतीच आक्षेप नोंदवायचा. हा इतिहास ओबीसींचा छत्रपती शिवाजी महाराजांपासून पहा, कोणत्याही इतिहासामध्ये ओबीसींच्या लोकांची भूमिका ही प्रमुख राहिलेली आहे आणि म्हणून आपल्याला त्यांना असं करता येणार नाही. याचं प्रायचित्त भोगावं लागेल. जितेंद्र आव्हाडांना प्रायचित्त भोगल्याशिवाय आता दुसरा पर्याय नाहीये. आपली भूमिका आणि त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीची मागणी सुद्धा पोहोचली की आव्हाडांना मंत्रिपदावरून दूर केलं गेलं पाहिजे. शक्यता तशा प्रकारची खूप कमी आहे. ईश्वर बाळगुदे बरोबर बोलतोय ना मी? बिलकुल बरोबर आहे. जेव्हा हे जितेंद्र आव्हाडांना राजीनामा मागतात, आमची मागणी आहे ओबीसीची जाती जनगणना करण्यासाठी आणि हे अनेक दिवसापासून मागणी आहे. याच्यावर मोर्चे होत आहेत, सगळे होत आहेत, आंदोलन होत आहेत. जे 1931 नंतर ओबीसीची जाती जनगणना झाली नाही आणि ती होत नाही म्हणून आम्ही आंदोलन केले होते. मोदींना ज्यावेळेस पहिल्यांदा मोदी निवडणुकीत उभे राहिले त्यांनी सांगितलं मी मागासवर्गीयाच्या कल्याणासाठी लढणार. आणि जेव्हा ओबीसी मंत्री म्हणून त्यांनी केंद्रात नेमलं आणि मंत्री नेमता बरोबर 8 दिवसात त्यांनी सांगितलं की आम्ही जाती जनगणना करणार नाही. का बरं ओबीसीची जाती जनगणना करणार नाही? त्या मंत्र्यांनी नाही, पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, नाहीतर ओबीसीची जाती जनगणना करावी असं आमचं मत आहे. आता इथे मग एक छोटासा हस्तक्षेप करावा लागेल आणि मला त्यानिमित्तानं पुढचा प्रश्न पटकन विचारायचा आहे तो आपल्या सोबत असलेल्या विकास गवळींना. विकास गवळी, जातीय जनगणना करा 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 म्हणून शब्दांचे बुडबुडे सोडणं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही लढलेली न्यायालयीन लढाई एका बाजूला. ज्याला खरंच अपेक्षित आहे तो न्यायालयात जातो. त्याचप्रमाणे विकास गवळींनी न्यायालयीन लढाई लढली.
बाकीचे आता जे सगळे सांगायला लागलेत ना विकास गवळी की ओबीसींची जातीय जनगणना व्हायला हवी, या सगळ्यांचे शब्दाचे बुडबुडे किती महत्वाचे आहेत? विकास गवळी उत्तर द्या. बाळबुधे सरांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो सर, कदाचित आपल्याला हा विषय माहिती नाही मला. हे जर आपण काळजीपूर्वक वाचलं, 29 जून 2021 रोजी महाराष्ट्र शासनानं आमच्या याचिकेचा आधार घेऊन एक अधिसूचना जारी केली. त्याच्यामध्ये जुना जो आयोग होता त्या आयोगाकडे ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण ठरवण्याची एक अतिशय चांगली ओबीसीच्या भविष्याच्या दृष्टीनं कामगिरी त्या आयोगावर टाकलेली आहे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, ओबीसीची जनगणना करण्याचं सातत्यानं आपण जे केंद्र सरकारकडे मागणी करतो त्याबद्दल माझं दुमत नाही, तुमच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे. परंतु ज्या ठिकाणी काटा मोडतो त्या ठिकाणी आपण पाय देत नाही. आपण सातत्यानं ह्याच भाजप सरकारला ओबीसी विरोधी किंवा आरक्षण विरोधी म्हणतो आणि त्याच ओबीसीच्या जनगणनेसाठी त्याच सरकारकडे मागणी करणं मला तरी वाटते की हे संयुक्तिक सध्याच्या परिस्थितीत नाही. आपल्या मताशी मी काही दुमत नाही, आपल्या मताशी मी सहमत आहे, कारण मी काँग्रेसचाच आहे. माझे वडील फॉर्मेशन पासून काँग्रेसमध्ये, आणि काँग्रेसनं या देशामध्ये आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे, आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. ओबीसींना आरक्षण देण्याची अनेक वेळ जी काही या देशामध्ये घटना घडली तर ती या काँग्रेसच्या आणि यांच्या माध्यमातूनच झाली. परंतु हे एवढं मोठं इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं आणि ओबीसींना एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण ठरवण्याची जी संधी आमच्या केसच्या माध्यमातून 4 मार्च रोजी तयार झाली, त्या संधीचा आपण उपयोग का घेत नाही? अगदी विकास गवळी, आपण लढलेला हा सगळा लढा 4 मार्च पासून अधिक प्रकर्षाने जनतेसमोर आला. राम शिंदे, आपल्याला लक्षात येत असेल की केंद्र सरकारमध्ये, किंबहुना केंद्र सरकार म्हणण्यापेक्षा केंद्रीय पातळीवर सर्वोच्च न्यायालयामध्ये स्वतः ओबीसींची लढाई लढण्याच्यासाठी विद्यमान सरकारनं महाराष्ट्रातल्या काय प्रकारचं वर्तन केलं ते सगळ्यांना ठाऊक आहे. त्यानंतर ओबीसींची जनगणना, त्यांचा इम्पेरिकल डेटा करण्याच्या बाबत दाखवलेला आळस सगळ्यांना ठाऊक आहे. हे सगळं करत असताना एका बाजूला ओबीसींच्या न्याय हक्कांच्या बाबत नकारात्मक राहायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींना डिवचत राहायचं. ही रणनीती नक्की कशासाठी आहे? आपल्याला कुठला मतदार पायाशी हवाय, कुठला मतदार खांद्यावर हवाय, कुठला मतदार डोक्यावर हवाय? आपल्याला याचा अर्थ आत्ताच्या मवियाला नाही, याच्यामध्ये आपण जे अतिशय थोडक्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये समरी सांगितली, महाविकास आघाडी सरकारला ओबीसीचं आरक्षण टिकवण्यामध्ये आलेलं अपयश, महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा, त्यांनी कोर्टामध्ये वेळोवेळी केलेले वेगवेगळे ऍफिडेव्हिट, या सगळ्यावरती त्यांना कुठलीही भूमिका नीटनाटकी समाजात आणि महाराष्ट्रात गेली नाही आणि मग बचावात्मक भूमिकेच्या माध्यमातून अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं आणि त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करून जास्तीचेच अडचणीत येत राहिलेले आहेत. शेवटी घटनेने दिलेलं आरक्षण हे गेलेलं आहे केवळ आणि केवळ फक्त महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे. आणि हे लोकांना आता कळून चुकलेलं आहे. रामभाऊ, जर समजा इतकं सगळं घडलंय तरीही ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या बाबतीतले जबाबदारीचे बोल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दाखवले जातात आणि दुसऱ्या बाजूला जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा एखादा व्यक्ती हा महाराष्ट्रात ओबीसींना डिवचत असतो. नाही, प्रश्न असा आहे की 2 वेगवेगळ्या चर्चा आहेत. आपण जे सांगितलं की जनगणनेमध्ये ओबीसीची जनगणना व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये काही दुमत असायचं कारण नाही. जनगणना ज्यावेळेस होईल त्यावेळेस आमचे कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब यांनी विरोधी पक्षात असताना ही भूमिका घेतलेली, आजही आमची तीच भूमिका आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये केंद्र सरकार याबद्दल सकारात्मक असेल आता माझं मत आहे. परंतु आपण चर्चा एकदा महाराष्ट्रातल्या सरकार अडचणीत यायला लागलं की आपण लगेच केंद्राकडे बोट दाखवतो आणि चर्चा दुसरीकडे नेतो. आज एवढा मोठा प्रश्न ओबीसीच्या संदर्भामध्ये आव्हाडांनी उपस्थित केलाय, एवढं डिवचलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्यावर याच्यावर कुठं तरी न्याय मिळण्याची आवश्यकता आहे. आणि एकतर आरक्षण घालवायचं, त्यांना पुन्हा पुन्हा डिवचायचं, त्यांचा इतिहास सांगायचा, म्हणजे हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. यावर एकदा पटकन ईश्वर बाळबुधे यांना बोलण्याची संधी देतो. ईश्वर बाळबुधे, इतक्या लांबलचक चर्चेच्या नंतर, त्यावरचे वाद प्रतिवाद समोर आल्याच्या नंतरही आपल्याला असं वाटतं आणि म्हणायची आपली ही तयारी आहे का की जितेंद्र आव्हाड काहीही चुकीचं वागले नाहीत, बोलले नाहीत?
हे माझं प्रामाणिक मत आहे. राजकीय विषय हे वेगळे आहेत. मी एक ओबीसी कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा ओबीसी सेलचा प्रदेश अध्यक्ष आहे. मी प्रदेश अध्यक्ष या नात्यानं किंवा एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी सातत्यानं लढतोय. मला विकास गवडे इथं आहेत, त्यांनी देखील सुप्रीम कोर्टात गेले. मी त्यांच्याबद्दल आपलं दुमत नाही, पण ही लढाई आपल्या ओबीसीची लढाई मग कोणाची असो, सरकार कोणाचेही असो, आम्हाला त्याचंही दुमत नाही, पण ही आमची सामूहिक लढाई असल्या पाहिजे. मी ह्या पक्षाचा ओबीसी, मी ह्या पक्षाचा ओबीसी असं कुठं न होता सातत्यानं आपण पाहिलं असेल छगन भुजबळ साहेब प्रयत्न करतायत. ते केंद्रात जात आहेत, कोर्टात जातात, हे करतात, सगळं करतात. आता एम्पिरिकल डाटा कलेक्ट करण्यासाठी त्यांना निधी जाहीर केला, निधी दिला, हे सगळं होईल. पण सगळ्यांना माहिती आहे, यांनाही माहिती आहे 2 वर्ष कोरोना काळ होता. कोरोना काळात कोण कोणाच्या घरी जाईल, कोण कुठं, आता 3री लाट आली. हे सगळं असताना ईश्वर बाळबुधे, या सगळ्या प्रकारचे तर्क आतापर्यंत अनेकदा ऐकून झाले आहेत. तुमच्या या मुद्द्याला प्रतिवाद मृणाल ढोले पाटील यांना करायचा आहे. पटकन एक संधी देतो, वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल. मृणाल ढोले पाटील, सरकारचा बचाव हा वेळकाढूपणाचा आहे की प्रत्यक्षात तसंच घडलंय? निश्चित सरकारचा बचाव हा वेळकाढूपणाचा आहे. महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाबद्दल गंभीर नाही. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस त्यांच्याकडे हे येतं ते आरक्षण त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे गेलेले आहे. त्यांनी लक्ष दिलं नाही म्हणून आरक्षण गेलेलं आहे. पण आता काय आहे, आता केंद्राकडे बोट दाखवत आहेत, अधिकाऱ्यांकडे बोट दाखवत आहेत, कार्यकर्त्यांकडे बोट दाखवत आहेत. केंद्राकडे महाराष्ट्रात आंदोलन, महाराष्ट्रात आरक्षण कोणी लागू केलं? बालमुदेशी मला बोलून द्या, बालमुदेशी मला बोलून द्या. स्वतःचा तुम्ही कार्यकर्ते तर अर्थमंत्र्यांना का नाही लिहिलं? मग तुम्ही निधीसाठी का निधीसाठी लिहिलं नाही? तुम्ही म्हणता मी ओबीसी कार्यकर्ता गेलो होतो, आम्ही गेलो होतो अर्थमंत्र्याकडे, आम्ही गेलो होतो, आम्ही निधी मागितला, तेव्हाच मिळाला. बाकीचे राज्य आपल्या मागून आले, त्यांचा एम्पिरिकल डेटा तयार होत आलेला आहे. अजून आपलं सॉफ्टवेअरचा पत्ता नाही, ऍपचा पत्ता नाही, काही कामकाज सुरू झालेलं नाही. 10 महिने महाविकास आघाडी सरकार झोपलेलं होतं का? तुम्ही ओबीसीचे कार्यकर्ते आहात, मग तुम्ही अर्थमंत्र्यांना कधी की निधी द्या? मग तुम्ही कुठेतरी समोर गेले का? तुम्ही आले का? चालले का? चला ना सोबत. ईश्वर बालमुदे, मी बोलणं सोपं आहे, तुम्ही या लढाईला सोबत चला. मी शरद पवारांना भेटलेलो आहे, मी शरद पवारांना दिल्लीत भेटलेलो आहे. त्यांनी सांगितलं, त्यांनी अंग काढून घेतलं. ते म्हणले मुंबईचा विषय आहे, मी मुंबईत गेल्यावर काय ते बघतो. मी अजित पवारांना भेटलोय, मी शरद पवारांना भेटलोय. राष्ट्रवादी काँग्रेस भवन समोर आम्हाला आंदोलन करावं लागलंय निधीसाठी, तरी निधी येत नाही. काय तुम्ही सांगताय? मृणाल ढोले पाटील एकच मिनिट, मृणाल ढोले पाटील 1 मिनिट, यावर पटकन राम शिंदेची प्रतिक्रिया घेतो, वेळेची मर्यादा आहे. राम शिंदे, मृणाल ढोले पाटील यांच्यासारख्या एका ओबीसी कार्यकर्त्याची तळमळ आपण ऐकली आणि त्याला ईश्वर बाळबुधेंनी दिलेलं काउंटर उत्तर आपण पाहिलं. तुम्हाला वाटतं की विद्यमान सरकारमध्ये ओबीसीच्या मुद्द्याच्या बाबत संवेदनशीलता आहे? ओबीसीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी सरकार हे संवेदनशून्य आहे आणि यांना ओबीसीचे प्रश्न सोडवायचे नाही. आता बघा ना, बोलता बोलताच त्या ईश्वर बाळगुदेच्या मृणालवरती कसे धावले की तुम्ही आले का? अरे तुम्ही आले का? तुम्ही ओबीसी सेलचे सरकार मधले आहेत ना, सत्ताधारी पक्षाचे माणसं. करतोय ना, तुम्ही पण आमच्या सोबत या ना, तुम्ही पण शिंदे साहेब. अरे आम्ही तुम्हाला सरकारला पाठिंबा दिला ना, ऑर्डिनन्स मध्ये पाठिंबा दिला, विधानसभेमध्ये पाठिंबा दिला. आमचे विरोधी पक्ष नेते तुमच्या बैठकीला येऊन ऑर्डिनन्स काढण्यासाठी समर्थन दिलं. आम्ही काय करायला पाहिजे? जे विरोधी ईश्वर बाळबुधेजी, माफ करा, एक गोष्ट खेदानं नमूद करतो, तुमची भूमिका ही ओबीसींचं हसं करणारी भूमिका आहे. तुम्ही जे तुम्हाला विरोध करतात त्यांना सोबत घ्यायची भूमिका व्यक्त करता आणि प्रत्यक्षात पुढे काहीच करत नाही. तुमचा अर्थमंत्री ओबीसींच्या मुद्द्यावर पैसा सोडायला तयार नाही. माझं हे मत नाहीये. ही लढाई ओबीसीची आहे, कोण्या पक्षाची नाही आहे. या ओबीसी लढाईत सगळ्यात ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला ओबीसीच्या सर्वांनी लोकांनी एकत्रित करायची लढाई आहे. पण तुमच्या पक्षाचं सरकार आहे आणि त्यांनी त्याला एम्पिरिकल डाटासाठी निधी द्यायचा आहे. तिथं काय सर्व ओबीसी जाऊन निधी मिळत नाहीये. तो निधी पाहिजे. 1 वर्षांनी निधी दिला आपण, कसं कामकाज होणार? कसा एम्पिरिकल डाटा येणार? घोषणा केली आहे फक्त. अगदी बरोबर आहे. यावर वेळ मर्यादेपोटी आपल्या सगळ्यांना मी इथेच थांबवू इच्छितो. आपण जर समजा ईश्वर बाळबुधे असा दावा करणार असाल की निधी दिलेला आहे, तर तो दिलेला नाही, तो केवळ कागदावर घोषित झालेला आहे. प्रत्यक्षात मिळेल तो दिन खरा. मात्र ज्या निमित्तानं ही चर्चा सुरू झाली
त्या निमित्तानं आपल्याला जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याबाबत पक्षाची भूमिका काय हे सुद्धा समोर आलं। पक्ष आत्ताच्या घडीला ओबीसींबाबत जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या मंत्र्याच्याकडून झालेल्या वक्तव्याची पाठराखण करताना दिसतोय। ओबीसींनी या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादीच्या बाबत काय भूमिका घ्यायची ते ठरवावं लागेल। तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच। आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।